मित्रांनो, ह्या इंटरनेटच्या प्रगतीने ना माणसाला हिंदुत्ववादी आणि संस्कृती रक्षक करून टाकलेला आहे की बाबा हिंदूंची संस्कृती जपली पाहिजे, ती फक्त व्हॉट्सअपपुरतं. पण ज्या वेळेला खरी परिस्थिती समोर येते त्यावेळेला ते कुणीच पुढे येणार नाहीत. आता या क्रिसमसच्या म्हणजेच नाताळाच्या सणाच्या वेळेला एक स्टेटस व्हायरल होतात की बाबा आपला धर्म हा नाही आहे, आपला धर्म हिंदू धर्म आहे, आपली ही संस्कृती नाही आहे, आपण नाताळ बिताळ काय सेलिब्रेट नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे. आता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण जेव्हा संस्कृती वगैरे बोललं जातं त्यावेळेला मला आवर्जून सांगावं असं वाटतं की हे वासुदेव असतील, पोतराज असतील, त्याच्यानंतर नंदीबैलवाले असतील, हे काय करतात त्यांना माहिती आहे का? ते कोणत्या जातीचे आहेत किंवा त्यांनी कशी त्यांची सुरुवात केलेली आहे? आता वासुदेवांबद्दल सांगायचं झालं की बाबा वासुदेवांबद्दल विशेष करून सांगायचं झालं तर कारण आहे ना, नाताळाच्या वेळेला ते सांताक्लॉज आणि आपले वासुदेव ह्या दोघांची चित्र व्हायरल केली जातात. ही आपली संस्कृती नाही आहे, हे आपला नाही आहे, हा आपला माणूस वासुदेव आहे, हा सकाळच्या पारी येतो, रात्रीचं 12 वाजता येत नाही भूतासारखं वगैरे वगैरे. आता त्या वासुदेवाबद्दल मला सांगावं असं वाटतं की हे सुपेकर जमात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला ही लोक संदेश वहनाचं गुप्तहेराचं कामं करायची आणि महाराजांना मदत करायची. पण आता काय, ह्या लोकांना भीक मागून जीवन ढकलण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच काम नाही आहे. ह्यांना दुसऱ्यांच्या हाताकडेच बघावं लागतंय. ज्या वेळेला बाकीची जी सर्वसामान्य माणसं जी आहेत, जी स्टेटस ठेवतात, ॲक्च्युअल स्टेटस ठेवतात आणि म्हणतात की आपली संस्कृती, आपला वासुदेव वगैरे, त्यांच्या घरातला कोणी वासुदेव का तयार होत नाही का? त्यांचं जेव्हा पोट भरतं त्यावेळेला त्यांना अशा गोष्टी सुचतात. पण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ही वासुदेव असतील, पोतराज असतील, नंदीबैलवाले असतील किंवा आधी ज्या वेळेला मी लहान होतो त्यावेळेला अस्वल घेऊन फिरणारी लोक यायची, ते अस्वल घेऊन फिरणारी लोक, त्यानंतर जोगती, ही लोक एक प्रकारे भीक मागून जगतात. म्हणजे अक्षरशः त्यांना भिकेमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टीवर त्यांचं दिवस काढावा लागतो. आणि तुम्ही जे स्टेटस ठेवता ना, तुमचे EMIचे हप्ते थटलेले असतात, त्यावेळेला तुम्हाला टेन्शन येते. पण ह्यांच्या घरात जेव्हा भाकर येत नाही त्यावेळेला त्यांना किती टेन्शन येत असेल. किती जणांच्या दारासमोर जाऊन वासुदेव आला म्हणून भीक मागावी लागते. ही सत्य परिस्थिती आहे. तुमच्या घरातला जर एवढीच हिंदूंचं रक्षण करायचं असेल, संस्कृतीचे रक्षण करायचे असतील, तर तुमच्या घरातल्या कोणाला तर वासुदेव करून दाखवा आणि मग हे स्टेटस ठेवा असं मला वाटतंय. कारण प्रत्येकजण त्यांचा सण साजरा करतायत, बरोबर का?